घटम भिंद्यात पटम छिंद्यात कुर्यात रासभरोहणम येन केन प्रकारेण प्रसिद्ध पुरुषो भवेत। याचा अर्थ काय तर घट फोडावेत, कपडे फाडावेत, गाढवावर देखील बसावं, पण कुठल्याही प्रकारे प्रसिद्ध व्हावं। मानवी वृत्तीचं कसं नेमकं चित्रण केलंय पहा। खरं तर बुद्धिमत्तेच्या, कर्तृत्वाच्या जोरावर नाव मिळालं तर ते टिकतं, पण ज्यांना फक्त प्रसिद्धीचंच आकर्षण आहे त्यांना शॉर्टकट बरा वाटतो। आजही सोशल मीडियावर हेच दिसतं। कशाला उगाच एवढी मेहनत घ्यायची, चित्रविचित्र कपडे घालावे, वादग्रस्त चमत्कारिक दावे करावेत आणि चर्चेत यावं। नावं ठेवली तरी चालतील, ट्रोल झालो तरी चालेल, पण आवर्जून काही ना काही चर्चा करण्यासाठी त्याचं निमित्त निर्माण करायचं। व्ह्यूज तरी त्यामुळे मिळतात। ज्या अर्थी इतक्या पूर्वी सुभाषितकाराने हे सुभाषित लिहिले त्या अर्थी हा ट्रेंड काही आजचा नाहीये, तर चर्चेत राहण्यासाठी वाटेल ते करण्याची वृत्ती पूर्वापार असणारच आहे। आपलाच नीरक्षीर विवेक महत्वाचा आहे।